खऱ्या अर्थानं साहेब आजचा हा मेळा नाव तरी जाहीर सभा आहे. जाहीर सभेला लाजवल अशा प्रकारचा प्रतिसाद आपल्याला लाभलाय म्हणजे आपल्याला लक्षात आला असेल गेल्याले गद्दार हे चोर होते आणि आपण चोर पाळले हे सुद्धा आपली चूक झालेली आहे. आजच्या या जाहीर सभेच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं ज्यांनी गद्दारी केलेली आहे, लोक म्हणतात बंडखोर, मी म्हणतोय गद्दार आहेत. यांनी उद्धव साहेबाच्या पाठीमध्ये खंजीर खुपरण्याचं पाप कुणी केला असेल तर या 6 खासदारांनी केलेलं आहे. एक सत्तेमध्ये मग लोकशाहीमध्ये विरोधात राहायचं नाही का? आपले विचार मांडायचे नाहीत का? तुम्ही विचार सोडून पळून गेलेला आहेत. तुम्ही स्वार्थासाठी पळून गेलेला आहात. तुम्ही किती रुपये घेतले ते सगळ्या जनतेला माहिती आहे. म्हणून तुम्ही आम्हाला ज्ञान शिकू नका. असल्या गोष्टी कोणीही परभणीमध्ये सहन करणार नाही. कालपासून तुम्ही पाहता साहेब कशा प्रकारचा प्रतिसाद आपल्याला लाभलेला आहे. प्रचंड असा प्रतिसाद आहे साहेब. तुम्ही काळजी करू नका. इथला खासदार जाऊ द्या, पण इथले 4ही आमदार निवडून आणण्याचं काम आम्ही सर्वजण केल्याशिवाय राहणार. शिवसेनेला मान्यताच आमच्या परभणीच्या जनतेने दिलेली आहे. शिवसेनेला मान्यता आमच्या परभणीने दिलेली आहे. शिवसैनिक सुद्धा कोणी त्याच्या भूलथापेला पडलं बळी नाही पडलं पाहिजे. जाता जाता म्हणायलेत की जर कोणी आमच्या अंगावर आलं तर आम्ही शिंगावर घेऊ. अरे यांचे शिंग उपटून जर खुपसले नाही तर राहुल पाटील नाही मी. तुम्ही त्या शिंगाची आणि आरेकारेची भाषा राहुल पाटलावर करू नका. ज्या गावच्या बोरी आहेत त्या गावच्या बाबळी आहेत एवढं लक्षात ठेवा. आणि सत्तेच्या ताकदीवर तुम्ही काही गोष्टी करू नका. आम्ही कधी सत्तेत येऊ त्यावेळेस दाखवू काय असती सत्ता ती. मग